4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या कृपेचं वैभव कर सांगतायत. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा कसा आहे ऐका. कृपावंत किती दीन बहु आवडती. भगवान परमात्मा एवढा कृपावान आहे, कृपावंत आहे, त्याला दीन खूप आवडतात नाही का. दीन बहु आवडती. महाराज म्हणतात त्यांचा काय करतो, त्यांचा भार वाहे माता करे योग क्षेम चिंता. महाराज म्हणतात त्यांचा जो भार आहे, मला वाटतंय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती कोण करून देतं, तर तो भगवान परमात्मा. महाराज म्हणतात असा तो भगवान परमात्मा, असे जे काही भक्त आहेत जे भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण करतात, अशा भक्ताला भगवान परमात्मा भुलो नेदी वाट करी धरोनी दावे नीट. तो भगवान परमात्मा काय करतो, अशा भक्ताला रस्ता चुकू देत नाही. स्वतः भगवान परमात्मा हाताला धरतो जर रस्ता चुकला तर, आणि रस्ता व्यवस्थित दाखतो, कोणताही रस्ता नाही. मग पारमार्थिक माणसानं एक तर रस्ता चुकलाच नाही पाहिजे, आणि जर तो चुकला रस्ता तर मला वाटते एवढी साधना केली पाहिजे की भगवान परमात्म्याने हाताला धरलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे राजा तुझा रस्ता चुकतोय बरं का. असा तो भगवान परमात्मा, एवढा कृपावान असणारा भगवान परमात्मा काय करतोय, भुलो नेदी वाट करे धरोनी दावे नीट. हाताला धरतो आणि सांगतो राजा तुझा रस्ता चुकतोय. पण कधी बरं का उत्तम बाबा, पण कधी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, हे कधी सांगतो, तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. भगवान परमात्म्याला जर मनोभावे जर आपण त्या ठिकाणी देवाची साधना केली तरच महाराज म्हणतात तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. एकनिष्ठतेने जर देवाची साधना केली, देवाचं भजन केलं ना, देवाविषयीची अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा, भगवान परमात्मा भेटीची जर तीव्र इच्छा केली तरच महाराज म्हणतात असा तो भगवान परमात्मा काय करतो, या जीवाला काय करतो, परमार्थ पतिताला मला वाटते मार्ग चुकू देत नाही. असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. थोडा वेळ तुम्ही झोपले तरी चालते, मग भजन करा विठाला विठाला विठाला. एवढं सुंदर असं वातावरण आहे महाराज, भगवान शिवजींचा दरबार आहे नाही का. इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं. गाव किती मोठं असू द्या नाही का, गावात प्रसन्न वाटेल यात नवल नाही महाराज. काय भाग्यवान माणसं आहे ज्यांच्या या शेतामध्ये भगवान शिवजी या ठिकाणी विराजमान आहेत. खरंच एकदा त्यांच्यासाठी तर टाळी वाजवा एकदा. महाराज इथं बघा ना, अन्नदान किती होतंय, अन्नदान होतंय भरपूर. लक्ष्मणदादा सोपी गोष्ट नाही, या ठिकाणी अन्नदान होतंय, त्याच पद्धतीने ज्ञानदान होतंय, साधी गोष्ट नाही. ही भूमी अतिशय पवित्र आहे. जर अशी एवढी जर भूमी पवित्र असेल तर मला वाटतंय खेर्डेकड मंडीला कशाचीच कमी पडणार नाही. भगवान परमात्म्याचं वास्तव्य अशा ठिकाणी महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश. आणि अशा या कुळामध्ये, अशा या देशामध्ये, अशा या गावामध्ये महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्म घेते विठ्ठला विठ्ठला. मला वाटते माणसाने जीवन जगत असताना अतिशय सुंदर असं जीवन जगलं पाहिजे. ऐका कसं जीवन जगलं पाहिजे. आपल्याला जीवन जगत असताना कोणीही आपल्याकडे बोट केलं नाही पाहिजे, इतकं सुंदर जीवन जगलं पाहिजे. महाराजांना विचारा महाराज कसं जीवन जगलं पाहिजे. कबीर महाराज म्हणतात ऐसी वाणी बोलिए ऐसी वाणी बोलिए कोई न बोले झूठ ऐसी जगह पर बैठ लो कोई न बोले उठ कबीरा कोई न बोले उठ कबीरा कोई न बोले उठ. मला वाटते असं जीवन जगलं पाहिजे. वा वा, असं जीवन जगलं पाहिजे, एवढं सुंदर जीवन जगलं पाहिजे. ऐशी वाणी बोलिए कोई ना बोले झूठ ऐसी जगह पर बैठ लो कोई ना बोले उठ विठला विठला. पण ऐका ना, हा अधिकार कधी प्राप्त होतो, हा अधिकार प्राप्त होतो एकतर देवाच्या संगतीमध्ये, हा अधिकार प्राप्त होतो संतांच्या संगतीमध्ये. विठला विठला. महाराज मोठे माणसं ते मोठेच असतात बघा, कोणालाही माणूस मोठं म्हणत नाही. खरं सांगा,
माझ्यासमोर तुम्ही सगळे बसलेले आहात. मला वाटतं तुम्ही फक्त खेड्यातलेच असाल असं नाही, आपल्या परिसरातून तुम्ही सगळेजण आलेले आहात. मला वाटतं तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही कोणालाही मोठं म्हणत नाहीत. जो खरंच लायकीचा माणूस आहे, जो लायक माणूस आहे, त्याला आपण मोठं म्हणतो बघा. हां, मग असं तोंडापुरतं तर कोणाला म्हणतो नाही बाबा तुम्ही मोठे माणसं आहेत, नाही का, असं म्हणू शकतो. पण ऐका, मोठं त्यालाच म्हणतात माणूस, मोठं त्याला म्हणतात की जो लहानाल्याला देखील लहान आहे असं न भासू देणे, त्या माणसाला आपण मोठं म्हणतो महाराज. विठ्ठला विठ्ठला. जे जे संतांच्या संगतीमध्ये आले ते माणसं मोठी झाले, जे जे देवाच्या संगतीमध्ये आले ते ते माणसं मोठे झाले. तुम्ही मला महाराज कसं काय म्हणता, मी समोर विचार सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला. महाराज तुम्हाला मला वाटतंय गोस्वामी तुलजाची माहिती आहेत बघा. गोस्वामी तुलजाची, ज्यांचं आपण श्रीरामचरित्र मानस श्रवण करतो. ऐका, प्रभू रामचंद्रजींची संगत लाभली महाराज गोस्वामी तुलजाजींना. आणि ऐका, जीवनभर ज्या नावेमध्ये बसायचे गोस्वामी तुलजाजी, त्या नावेत ज्या नावेत बसायचे त्या नावेच्या एका फळीसाठी, बरं का, ज्या फळीवर बसायचे नावेमध्ये त्या एका फळीसाठी तुम्ही काशीला जा, त्या ठिकाणी तुम्हाला एका फळीसाठी मंदिर दिसेल महाराज. फक्त देवाच्या संगतीला आले. आणखी सांगेल तुम्हाला, तथागत गौतम बुद्ध, तुम्ही गयेला जाता बघा, गयेला त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर गौतम बुद्धाच्या एका दाताकरता मंदिर आहे. हां, मोठे ते मोठेच असतात महाराज. मला वाटते चला आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी ज्या ठिकाणी सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहिली, नाही का, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली महाराज, त्या खांबासाठी मला वाटते मंदिर आहे. बरोबर का, खांबासाठी मंदिर आहे. खांबासाठी ज्या ज्या संतांनी देवाचा संग धरला महाराज, देवाची संगत धरली महाराज, ते मोठे झाले. आणखी सांगेल तुम्हाला, ज्या तुकोबारायांनी, माझ्या तुकोबारायांनी ज्या दगडाच्या टाळाने भजन केलं, मला वाटते दगडाच्या टाळासाठी त्या ठिकाणी जर तुम्ही टाळगाव चिखलीला गेलात तर त्या टाळगाव चिखलीला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल त्या दगडाच्या टाळासाठी मंदिर आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. मंदिर आहे महाराज. फक्त देवाच्या संगतीमध्ये जीवाचं कल्याण आहे महाराज, संतांच्या संगतीमध्ये जीवाचं कल्याण आहे महाराज. आपला सारखी करीती तत्काळ, तात्काळ आपल्यासारखं भगवान परमात्मा करतो, नाही का. अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्यासारखं भगवान परमात्मा करतो महाराज. फक्त त्यांच्या संगतीमध्ये या, देवाच्या संगतीमध्ये या आणि संतांच्या संगतीमध्ये या. मला वाटतं खरंच या ठिकाणी खेरडा असेल, खेडोळा असेल, त्याच पद्धतीने सारोळा असेल, खुर्द, ही जी गावं आहेत, या ठिकाणी जे आटेज आहेत, या भगवान शिवजीला जे जे काही आटेज आहेत महाराज, खरंच ते भाग्यवान म्हटले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये या. काय होतं महाराज म्हणतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी जमेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी जमेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी जमेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी जमेगी तेरी बिगड़ी बनेगी, हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग
म्हणतात संतांच्या संगतीमध्ये लागा, तुमचं आमचं कल्याण होईल. ऐका, संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे, देवाच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. महाराज भगवान परमात्म्याचा जर विचार केला, का कृपा सांगायची? भगवान मला वाटतं कृपा जर ऐकायची असेल तर अगोदर त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आणि शास्त्र असं सांगतंय, कोणत्याही गोष्टीचं महत्त्व कळल्याशिवाय माणसाने त्याला हाताळू नये. हाताळू नये. मला वाटतंय हा गुळ आहे, गुळ. मला वाटतं जर मला माहीतच नसेल गुळ कसा आहे तर मी त्याला स्पर्श करू नये, नाही का? अनुभवाशिवाय कोणती गोष्ट करू नये असं शास्त्र सांगतंय, नाही का? तंबाखू कशी लागते तुम्ही जर मला विचारलं तर हे मला सांगता येईल का? बोला बोला. होय, नाही ना. मग कोणाला विचारलं पाहिजे? हां, तुम्ही खात नाही म्हणून जमतंय बघा, याचा अर्थ असा आहे, नाही का? विठाला विठाला पण एखाद्या गोष्टीचा महिमा कळला पाहिजे महाराज, ज्याचा विचार करायचा आहे. अरे देव कसा आहे हे सांगितलं पाहिजे, अगोदर महिमा सांगणं गरजेचं आहे. जर तुम्हाला संत सांगायचे असेल तर अगोदर संतांचा महिमा सांगणं गरजेचं आहे. मला वाटते तर विश्वास बसतोय. बाई, खेरड्याच्या पलीकडे एक गाव आहे, तिथं एक माणूस आहे म्हणे, समोर बसला की सगळं सांगतो. झोपल्या नाही तुम्ही? काय यांच्या मनामध्ये बसतोय? अरे बापरे, तुमच्या मनात नसतं बरं का अशा ठिकाणी जायचं. खरं सांगा, असते म्हणजे कळलं का नाही तुम्हाला? कळलं ना? तुमची इच्छा नसते पण यांच्या मन सांभाळण्यासाठी तुम्हाला जावं लागतं. जावं लागतं का नाही सांगा? त्या माणसाला काय येतं मला हे नाही सांगायचं, पण ऐका ना, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी यांना जावं लागतंय. हां, तुम्ही सांगितलेलं असतो नाही नाही, समोर बसले की त्याला कळतंय सगळं. आणि तुम्हाला वाटतं मालकाला सोबत घेऊन गेलं की यांचे कारनामे तुम्हाला लक्षात येण्यासाठी तुम्ही घेऊन जाता. पण ऐका, ऐका ना, जर असं जर हात बघितल्यानंतर जर तुम्हाला पाहिल्यानंतर जर सगळंच कळलं असतं, नाही का, सगळंच कळलं असतं तर मला वाटते मोदीजींनी काय केलं असतं, अगोदर जी मिलिटरी आहे ती थोडीशी कमी केली असती. बसल्या बसल्या सांगितलं असतं छू पाकिस्तान, असं केलं असतं. पण हे असं काही नाही बरं, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात बघा, आपल्या सगळ्या संतांनी याच्यावर कडक असा विरोध केलेला आहे, नाही का? शेंदरी हेंदरी दैवते आपल्या पोटा तेरवते माझे मागती अवधान व्यवस्था नाही, त्यांच्याच पोटाची व्यवस्था नाही. आणि खरं सांगा, आपल्या पोटाची व्यवस्था करतील का ते? हां, ते बांधलेलं येतं ना, आपण बघा जाणारे पण बांधलेले असतात. ऐका, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हा एक खांब आहे आणि हा एक खांब आहे. याला एक जणाला बांधायचं आणि त्याला एक जणाला बांधायचं. लक्षात येते तुमच्या? हा याच्याकडे पाहतो, तो त्याच्याकडे पाहतो. मला सांगा, या दोन्हीपैकी कोण कोणाला सोडेल? बाबा, कोण कोणाला सोडेल सांगा? अरे आपण मुक्त आहेत, मुक्त. आपण एवढे मुक्त येतं, एवढे मुक्त येतं, एवढे मुक्त येतं, पण आपण बांधल्या गेलो. महाराज म्हणतात मुक्त होता परी मुक्तचे. पण फक्त त्यांनी काय केलंय? मुलगा माझा, शेती माझी, बायको माझी, बंगला माझा, हे माझं माझं आणि वाढ ओझ. लक्षात घ्या, हे माझं माझं म्हणल्यामुळे माणूस हा जीव हा बांधला गेला. महाराज, अरे तुम्हाला बांधायचंय ना, तुम्हाला म्हणायचं ना माझं, मग एक करा. महाराज म्हणतात म्हणायचंय तुम्हाला, माझं म्हणायचंय ना, काय म्हणायचंय का? देव माझा, देव माझा, देव माझा, माझा
देव माझा मी देवाचा. काय म्हणायचं? देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा. देवाला म्हणायचं देव माझा आहे आणि मी कोणाचा आहे? मी देवाचा आहे. महाराज म्हणतात हीच माझी सत्य वाचा. विठला विठला आपण याच्यामध्ये बांधले गेलेलो आहेत महाराज, एवढं बांधले गेलेलो आहेत. महाराज म्हणतात ऐका, संपत्तीने बांधले गेलो आपण, धनाने बांधले गेलेलो आहेत. पण कबीर महाराजांनी त्याच्यावरती आपला खूप विरोध केलेला आहे. महाराज म्हणतात इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मीठी पढ़ाई, देखत नैनों में मीठी पढ़ाई. हाड़ जले जैसी लकड़ी की मोरी, बाल जले जैसी घास की पोली, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मीठी पढ़ाई, देखत नैनों में. महाराज कबीर महाराज सांगतात ऐका रे, इस तन धन की कौन बड़ाई. सहज एखाद्याला म्हणलं हे चला संगमेश्वरावरती भगवान शिवजींच्या या ठिकाणी शिवरात्र उत्सवानिमित्त सप्ताह सुरू आहे, त्याला जर म्हणलो ना आपण हे सप्त्याला जायची गरज नाही, कस काय? महाराज म्हणे लय संपत्ती आहे माझ्याकडे, हे संपत्तीचा इथं अभिमान करू नका. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिठी पढ़ाई. विठला विठला संतांना माझं म्हणा, देवाला माझं म्हणा. ऐका भगवान परमात्म्याचं सगळं वैभव काही मोठं आहे महाराज. मला वाटतंय मधुराष्टकामध्ये मधुराष्टकामध्ये वल्लभाचार्य म्हणतात देवा, मला वाटतं तुम्हाला उलटी माहिती का? उलटी जिचा सुगंध सुंदर येतो बघा, तिला पाहिलं की असं छान वाटतं. कोणला? उलटीला. उलटीला महाराज ते उलटी नाव जरी काढलं तरी बेकार वाटतंय. पण महाराज वर्णन करतात मधुराष्टकामध्ये, देवा वमितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुरा दीपतेरखिलं मधुरं मधुरा दीपतेरखिलं मधुरं. भगवान परमात्म्याला म्हणतात देवा तुझी उलटी किती सुंदर आहे रे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये महिमा आहे. विठला त्या भगवान परमात्म्याचा महिमा किती गोड आहे ऐका ना. महाराज म्हणतात भगवान परमात्मा एवढा 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 सुंदर आहे भगवान परमात्मा. हा किती सुंदर आहे. महाराज म्हणतात रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार मकराकार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. क्या बात आहे. देव किती सुंदर आहे महाराज, इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. मग एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे. महाराज म्हणतात त्याला काय आवडतं भाऊ, त्याला काय आवडतं? महाराज म्हणतात त्याला काय आवडतं माहित नाही. दीन बहु आवडते, कृपावंत किती दिन आवडते, दिन आवडते, दिन आवडते.
आवडतं. कृपावंत किती दीन बहु आवडते. भगवान परमात्म्याला दीन आवडतात नाही का. दीन कोणते? संसारात झालेले दीन नाही हा, जे परमार्थाच्या पथावर चाललेले आहेत, मार्गक्रमणा करत आहेत. बघा, जे कोणी परमार्थाच्या या पथावर गेलेले आहेत ना, जे कोणी परमार्थाच्या मार्गाने गेलेले आहेत महाराज, ते श्रीमंत झाले नाही, श्रीमंत नक्की नाही झाले, पण मला वाटते त्यांना भगवान परमात्मा लवकर भेटल्याशिवाय राहिले नाही. विठाला विठाला. माझे जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबारायांचं जर ऐश्वर्य पाहिलं तुम्ही, तुकोबारायचं जर ऐश्वर्य पाहिलं तर असं कोणी म्हणेल, म्हणजे एवढे मोठे त्या काळचे तुकोबाराय, सावकारकी सावकारकी एवढी मोठी होती. एक आपले एक महाराज आहेत बरं का, माऊली महाराज, ते सांगतात तुकोबारायांनी कधी भजन केलं, तुकोबारायांनी कीर्तन केलं, फक्त नामसाधना केली, एवढी साधना केली की त्यांची सगळी संपत्ती काय झाली, जगद्गुरु तुकोबारायांनी सगळी वाटून टाकली, सगळ्यांना वाटून टाकली. दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये जेवढं काही धान्य होतं तेवढं देऊन टाकलं. सगळ्या त्या दुष्काळ पडल्यानंतर एवढ्या मोठ्या वया होत्या, त्या वया पण इंद्राणीच्या डोहामध्ये बुडल्या म्हणे. किती संपत्ती किती असेल सांगा ना, किती मोठी संपत्ती असेल. आणि म्हणे ते एक कीर्तनकार, मी नाव सांगत नाही, त्यांनी सांगितलं, ते म्हणजे तुकोबाराय आमच्या स्वप्नात आले आणि सांगितलं वाटलेली संपत्ती सगळी घेऊन टाका, त्याच्यामुळे कीर्तनाचे रेट वाढले. तुमच्या लक्षात आलं असेल. विठाल विठाल. महाराज संपत्ती महत्वाची नाही, महाराज संपत्ती महत्वाची नाही. जर संपत्ती महत्वाची असती तर तुकोबारायांनी काय केलं असतं, मला वाटतं परमार्थाकडे लक्ष दिलं नसतं माझ्या तुकोबारायांनी नाही का. तुकोबारायांनी परमार्थाकडे लक्ष दिलंच नसतं, नक्की संपत्तीकडे लक्ष दिलं असतं. पण तुकोबारायांना माहीत होतं संपत्ती ही थोड्या पुरती आहे, पण मला देवाची संगती ही कायम स्वरूपीची आहे. विठाला विठाला. मला वाटतं महती माहीत पाहिजे, भगवान परमात्म्याच्या विषयी माहिती पाहिजे महाराज. प्रत्येकाला अपेक्षा आहे, प्रत्येकाने ही ठेवली पाहिजे. ऐका, परमार्थ पतितावर चालता तुम्ही, परमार्थ करताय, मग परमार्थ करत असताना देव कसा आहे हे कळलं पाहिजे, देव कसा आहे कळलं पाहिजे. आणि शास्त्र असं सांगतंय बघा, शास्त्र म्हणतंय नवीन एखादा परमार्थिक जर मार्गाला लागला, परमार्थाला लागला की त्याला सगळ्यात अगोदर एक सुंदर असं फळ भेटतं. त्या फळाचं नाव आहे, त्या फळाचं नाव काय आहे? निंदा. निंदा. त्या फळाचं नाव निंदा आहे. मी उदाहरण सांगेल, तुम्ही भजन करा. विठाला विठाला. एका ठिकाणी सुंदर असं कथा चालू आहे आणि कथा चालू असताना 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, महाराज सांगतात की महाराजांनी सांगितलं आपला आपला उद्धार करून घ्या, आपला आपला उद्धार करून घेतला पाहिजे. त्यावेळेस एक वयोवृद्ध आजीबाई उठली, म्हणे महाराजाला सांगितलं, महाराज माझाही उद्धार झाला पाहिजे, काहीतरी सांगा ना, देव भेटला पाहिजे, असं काहीतरी सांगा ना मला. त्यावेळेस त्या महाराजांनी काय केलं, 3 दिवस होऊ दिले, 4 दिवस होऊ दिले, 5 दिवस होऊ दिले. 5व्या दिवशी मात्र ती बाई पुन्हा गेली, महाराज सांगा ना काहीतरी. नाही सांगितलं. 6व्या दिवशी महाराज ज्या ठिकाणी आराम करत होते त्या ठिकाणी गेले, ती बाई पुन्हा तिथं गेली, म्हणजे महाराज सांगा ना आता तरी. त्यावेळेस त्या महाराजाला राग आला. बघा, त्या महाराजाला राग आला. महाराजांनी काय केलं, त्या दरवाजाच्या पाठीमागे एक दगड असतो, तो दगड होता, त्या बाईला सांगितलं, ए माय, हा बघ, हा तुझा देव आहे आणि हा देव तुझा उद्धार करीन. महाराज तिला माहित नाही काही, तिला माहित काहीच नाही, खरंच हा देव आहे का, हा फक्त शब्दावर विश्वास ठेवला, भाव ठेवला महाराज, आणि त्याला घेऊन गेली. कोणला दगडाला घेऊन गेली घरी. आणि ऐका ना, जेवण करायच्या टायमाला ती 1 ताट नव्हती वाढत, 2 ताट वाढायची, त्याला 1 वाढायची आणि आपल्याला ताट वाढायची. असं करता करता महाराज सगळ्या गावात माहिती झालं काय, एका दगडाची आई सगळ्या गावात झालं. महाराज लोक निंदा करू लागले तिची. हा, दगडालाच काय जवळ घेते, हा दगडावर काय मुला पुत्रवत प्रेम करते. महाराज तिची निंदा करत होते लोक. मला वाटते निंदा तिथं करतात असं नाही महाराज, आपल्याकडे बी चला, एखाद्या जर मित्रामध्ये मिळून जर एखादा मित्र जर गेला पंढरपूरला बरं का, आणि जर त्यांनी माळ घातली तर गावाकडे आल्यानंतर ते लोक अजिबात त्याला चांगलं बघत नाहीत त्याला, कारण की त्यांना सगळ्याला माहीत असतं. पण ऐका ना महाराज, मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जर मागच्यासारखं जर आपण जर त्यांना बघण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर मग जमणार नाही महाराज. तसं नाही का, लोक निंदा करतात महाराज, लोक निंदा करतात. आणि मग तो निंदाला कंटाळून ते म्हणतो, बाई तुझ्यामुळे लोक माझी निंदा करतायत ना,
बाई तुला मी एकटाची काढून ठेवतो. काय म्हणतात, काढून ठेवलेलं बरं आहे. मला वाटतंय जर काढून ठेवण्यापर्यंत जर निंदा करत असतील लोक, मला वाटते सगळं काही जे पाप असतं ते पाप हे लोक जे निंदा करतात ना त्याच्या डोक्यावर घेतात. मला वाटते पदोपदी पारमार्थिक असू द्या, मला वाटतं व्यावहारिक असू द्या, प्रापंचिक असू द्या, जीवनामध्ये मला वाटते निंदा करणारे माणसं महत्वाचे आहेत. विठाला विठाला त्या बाईचा एवढा भाव सुंदर झाला, एवढा भाव सुंदर झाला की त्या भगवान परमात्म्याकडे पाहायची. एवढाचा तो दगड आहे, त्याच्याकडे सुंदर असं पाहायची. असं करता करता गावातल्या एका माणसाने सांगितलं, ए आपल्या गावामध्ये चोर सुटले, चोर. आणि चोर सुटल्यामुळे कदाचित चोर नुसतं पैसे घेत नाहीत, धन घेत नाहीत, मग लहान लहान पोरं घेऊन चालले. महाराज तिचा भाव होता त्याच्याविषयी, त्या दगडाविषयी भाव होता. तो दगड नसून तो देव आहे असं तिच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला. आणि ती नेहमी त्याच्याकडे पाहायची आणि बाहेर बसायची. कशासाठी, चोर एखादा येईल आणि माझ्या बाळाला घेऊन जाईल. असं करता करता बराच काळ निघून गेला. ती म्हातारी रोज संध्याकाळी जागरण करायला लागली. महाराज त्याचा विचार लोकांनी केला नाही, मग याचा विचार देवाने केला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हातारीला म्हणतात, ए आई बघ मी आलो. असं म्हटल्यानंतर ती म्हातारी म्हणली, ये ना कसा, मी बघते माझ्या हातात काठी आहे. ते म्हणे, माय मी चोर नाही, मी देव आहे. काय काय, मी चोर नाही, मी देव आहे, देव. ज्यावेळेस त्या आजीने ते देवाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही आलात? म्हणे हो मी आलो. अरे त्यावेळेस भगवान परमात्मा खूप सुंदर बोलले. सगळं गाव म्हणे एकीकडे आणि बाई तू एकीकडे. सगळ्या गावातल्या लोकांचे विचार वेगळे येतं. बाई तुझा भाव मात्र स्वच्छ असल्यामुळे मी त्या ठिकाणी तुला दर्शन दिलं. मला म्हणतात तिचा भाव महत्वाचा बघितला. आणि भगवान परमात्मा तुमच्या धनावर प्रसन्न होत नाही, मग कशावर प्रसन्न होतो? महाराज म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. अंतकरणातला भाव पाहतो, बाकी काही पाहत नाही. जर भगवान परमात्म्याने भाव जर पाहिला नसता तर मला वाटतं बऱ्याचशा भक्तांच्या अशा याद्या येतं. बघा महाराजाचं एक प्रमाण आहे खूप गोडे. महाराज म्हणतात, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडिला, त्याचे भेटीला गेला, शुद्ध भाव देखुनिया गाव सोनिया दिला गा, भाव देखुनिया धर्माचा धर्म जागो, परमात्म्याची भेट आठवण झाली. कोणाला? सुदाम देवाच्या बायकोला आठवण झाली. मालक तुम्ही तर म्हणतात तुमचा मित्र राजा आहे, आणि राजा जर तुमचा मित्र असेल तर महाराज जाना, एवढं मोठं दुःख आहे आपल्या घरामध्ये. काही घरामध्ये खायला प्यायला आपल्याला काही नाही, राहण्यासाठी काही नाही. बघा ना. पण ऐका, सुदाम देव काय करत होते महाराज? प्रपंचाकडे सुदामजीचं लक्ष नाही, फक्त सुंदर असं भजन करायचे. कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे.
राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम राधे राधे श्याम राधे 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 वरात करा सगळे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम मनोमन भजन करायचे राधे कृष्ण 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 राधे राधे सुंदर असं भजन करायचे आणि भजन केल्यानंतर बघा मला वाटतं अंतःकरणातलं जे काही काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार आहे हे सगळं निघून जात असतं फक्त भगवान परमात्मा अंतःकरणात राहतो मालकींनी सांगितलं जा ना हो जा 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 त्यावेळेस अनवाणी पायाने सुदामदेव निघाले पण म्हणे हे ऐक ना एवढा मोठा आहे तो खूप मोठा आहे राजा आहे पण तिथं गेल्या गेल्या तो मला देणार नाही काही मला विचारणार नाही कसा आला पण पहिल्यांदा विचारेन मला की काही आणलंस का नाही हा तो फार खाण्याच्या बाबतीत फार आगाव येतो मला विचारेल काहीतरी दे ना माझ्याकडं महाराज काहीतरी देण्यासाठी घरात काहीच नव्हतं असं म्हणतात की पोहे होते ते बी चाळलेले पोहे बरोबर ना चाळलेले पोहे होते महाराज गरिबी खूप अवघड असते महाराज गरिबी संतांची असू द्या गरिबी जीवाची असू द्या शेवटी गरिबीच असते महाराज आणि मी तर देवाला विनंती करेल गरिबी कधीच कोणाला येऊ देऊ नये खरंच येऊ देऊ नये महाराज घडलेली घटना सांगेल मी ज्यावेळेस मी आळंदीला गेलो ज्यावेळेस मला आळंदीला जायचं होतं सर्वात अगोदर मी पैठणला होतो 3 बहिणीचं आमच्या लग्न झाले होते 3 बहिणीचे आम्ही 2 भाऊ लहान आले काहीच नाही बहिणीचं लग्न झालं कारण पैशाचा सोर्स काहीच नव्हता काहीच नसल्यामुळे वडील शेतामध्ये काम करायचे पण वडील शेतामध्ये तरी काय येतं हो काय येत होतं सांगा ना 10-15 वर्षापूर्वी काही नाही महाराज मला आळंदीला शिकण्यासाठी जायचं होतं मला पैठणला शिकण्यासाठी जायचं होतं पण शिकायला टाकण्यासाठी रुपयाजवळ नव्हता मला पैठणला नेऊन सोडलं आणि वडिलांकडे फक्त 10 रुपये होते मला तर काही दिलंच नाही घरी आल्यानंतर मला आईने सांगितलं खूप रडले रे म्हणे रुपया नव्हता हा रुपया नव्हता 12वीची परीक्षा मला द्यायची 12वीची माझं 11वी-12वी सायन्स होतं पण 11वी-12वीला सायन्स होतं 250 रुपये 12वीची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते महाराज गरिबी मला वाटतं गरिबी माझी असेल गरिबी तुमची असते मला वाटतं शेवटी गरिबीच असते मी देवाला पुन्हा एकदा प्रार्थना करेल गरिबी कोणाला येऊ देऊ नको मला वाटतं गरिबीचे चटके ज्यांनी खाल्ले ना ज्यांनी गरिबीचे चटके खाल्लेले आहेत मला वाटतंय जगामध्ये तो सगळ्यात काहीतरी विशेष असतो महाराज तो काहीतरी विशेष असतो महाराज नाही का ज्या अर्थी मोठा माणूस झाला त्याच्या मोठेपणाकडे जाऊ नका त्याच्या पाठीमागचं कष्ट कधीच विसरले नाही पाहिजे बघा कष्ट कधी विसरले नाही पाहिजे म्हणून माणसाने मनोमन प्रामाणिक राहिलं पाहिजे प्रपंच असू द्या परमार्थ असू द्या प्रपंचातही प्रामाणिक राहा मला वाटते परमार्थामध्येही प्रामाणिक राहा मला वाटते आज नाही उद्या नाही पण एक दिवस भगवान परमात्मा त्याची कदर केल्याशिवाय राहणार नाही नक्की 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 कारण का भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं विठला विठला सुदामदेवाने सांगितलं सुदामदेवाला सांगितल्यानंतर सुदामजी त्या ठिकाणी काय केलं आले महाराज आल्यानंतर पहिलं विचारलं ए मित्रा भाभी ने कुछ भेट पठाई भाभी जी ने कुछ भेट पठाई पोहे 3 पसे सुदाम जी से देखत शाम हसे सुदाम जी से देखत शाम हसे भगवान परमात्म्याने त्यांना विचारलं काही आणलं काय आणि काहीच नाही मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला गा शुद्ध भाव देखून या महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने गाव सोनियाचा दिला गा एवढा भगवान परमात्मा कृपावान आहे म्हणून महाराज म्हणतात दीन बहु आवडते दीन बहु कृपावंता
त्याचा भार वाहूया, त्याचा भार वाहूया, त्याचा भार वाहूया. महाराज म्हणतात कृपावंत किती किती कृपावंत आहे. किती उदाहरण सांगायचे तुम्हाला, किती उदाहरण सांगायचे. असे कितीतरी उदाहरण आहेत. भगवान परमात्मा इतका कृपावन आहे आणि त्याला दिन आवडतात. महाराज भक्ताची अशी मोठी यादी आहे, इतकी मोठी. महाराज म्हणतात काय, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. महाराज म्हणतात बघा ना, सजेन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कृपू लागे. मला वाटतं सज्जन कसायाचं नाव या ठिकाणी भक्तांच्या यादीमध्ये आलेलं आहे, भक्ताच्या यादीमध्ये आलेलं आहे. सज्जन कसायाचं काम काय सांगा बरं. मांस विकणं हे सज्जन कसायाचं काम आहे, हा व्यवसाय महाराज त्यांचा. पण मला वाटतंय भगवान परमात्मा क्रिया पाहत नाही, नाही पाहत. भगवान परमात्मा क्रिया पाहत नाही, तर त्याच्या आतमध्ये असलेला भाव तो भगवान परमात्मा पाहत असतो. विठला विठला विठाला विठाला विठाला. बघा एक दिवसचा प्रसंग आहे. बघा एक चोर गावामध्ये आला, तरी बघितलं महादेवाचं मंदिर आहे का गावात. महादेवाचं मंदिर बघितलं, गावात काय महादेवाचं मंदिर नाही दिसलं. मग त्याने जरा असं पद्धतशीर असं महादेवाचं मंदिर सुंदर असं बांधलेलं होतं. मला वाटतं आता यावर्षी, गेल्या वर्षी फरच्या नव्हत्या, यावर्षी फरच्या आल्या तिथं, नाही का. हळूहळू अतिशय शोभनीय या ठिकाणी मंदिर होणार महाराज एक दिवस. नक्की 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 नक्की. इथं आल्यानंतर, इथून चालल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतंय. मला वाटतंय तुम्ही आणखी त्याला काहीच केलं नाही बघा. आत्ताशी फरशी येऊन बसली तर किती सुंदर वाटायले. मला वाटतं या 3 गावांनी जर विचार केला, या 3 गावांनी जर विचार केला तर काय होणार नाही महाराज. तुम्ही देवाला 1 वीट द्या, देव तुम्हाला 1000 विटा देईन. सध्या मला वाटतं 7 का 8 हजार रुपये भाव आहे का नाही. देवाला फक्त 1 वीट द्या, 1 वीट फक्त मनोमन द्या. बघा विठाला विठाला विठाला. गावामध्ये काय झालं, तो चोर आला, चोराने बघितलं. बघा चोर महादेवाच्या मंदिरात आला. मंदिरामध्ये आल्यानंतर त्याने बघितलं, अरे इथं काहीच नाही, पण एक गळती होती. गळती बरं का दादा, गळती होती. ती गळती कशाची होती, चांदीची गळती होती, ती पार वरती होती. आता काय चोरा बरं, घंटे घंटे करून काय फायदा आहे. घंटे चोरून काय फायदा नाही. तेव्हा मला यालाच चोरायचंय. बरं चोरण्यासाठी तो गेला. त्याने काय केलं, आता महादेवाची पिंड मोठी होती. त्याने असं केलं, माझ्याकडे लक्ष द्या. त्याने असं करून बघितलं, नाही महाराज, नाही हात पुरायला. त्याला वाटलं काय करावं. त्याने पुन्हा दोन्ही पायाने असे वर केलं, पंजे वर केले, तरी त्याचा हात पुराणा. त्याला वाटलं काय करावं बघा. त्याने मनोमन प्रार्थना केली, देवा मी चोरी करतोय बघ. त्याने काय म्हटला, देवा मी चोरी करतोय बघ. आणि मग त्याला वाटलं पाप लागू नये म्हणून त्याने भजन सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जवळजवळ अर्धा पावन तास त्यांनी भजन केलं, मनातली मनात भजन केलं ओम नमः. कारण चोरीचं पाप लागू नये म्हणून, पाप नाही लागलं पाहिजे. त्याने हात वर केलं गेला. नाही झालं महाराज, नाही झालं. त्याच्या अंतःकरणातला एवढा सुंदर भाव झाला, एवढा सुंदर भाव झाला. त्याला वाटलं आता असं नाही करायचं. मग त्याने काय केलं, त्याने पिंडीवर पाय ठेवले. पिंडीवर पाय टेकून त्याने ते गळती उचलेली, गळती सोडली वरची महाराज, आणि असे जवळ घेतली. भगवान शिवजी प्रसन्न झाले. भगवान शिवजी प्रसन्न झाले. सांग म्हणे वत्सा तुला काय पाहिजे. अरे काय पाहिजे नाही म्हणे, देवा मी हे नेण्यासाठी आलो, चोरी करण्यासाठी आलो. चोरी करण्यासाठी आलास म्हणे, तू चोरी करण्यासाठी आलास म्हणे, पण तू मनोमन माझे भजन करतोयस ना. मला वाटतं भगवान परमात्मा म्हणूनच म्हणतो की काय कोणास ठाऊक, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे, पाय माझे, त्याचे पाय माझे, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे. काहीच लागत नाही महाराज. भगवान परमात्माला काय लागतं, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित, एक चित्त झाले तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा.